लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना खुशखबर खुशखबर खुशखबर। सकाळी 9 वाजल्यापासून पुन्हा वाटपाला सुरुवात झाली आहे। ज्या ताईंना काल रात्री पैसे भेटले नव्हते त्या ताईंना आज सकाळपासून परत एकदा पुन्हा या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता, त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होतात, त्या हप्त्याला सुरुवात झाली आहे काल संध्याकाळपासून आणि पुन्हा एकदा आज सकाळी वाटपाला परत एकदा सुरुवात झालेली आहे। तर लाडक्या ताईंना कोणत्या कोणत्या ताईला आतापर्यंत पैसे भेटलेले आहेत मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। सर्वांना आनंद झाला आहे का? गुड न्यूज सगळ्यांना भेटली, काल रात्री सगळ्यांना भेटले, आज सकाळपासून बऱ्याच ताईंना पण भेटलेली आहे। तर लाडक्या ताईंनो आता कसं वाटत आहे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुम्हाला सर्वांना आनंद झाला आहे का? कारण की लाडक्या ताईंनो ज्या ताईला काल पैसे भेटले नव्हते त्या ताईला आज पैसे भेटणार आहेत। कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, किती ताईला पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो सगळं वितरण तुम्हाला मी सांगणार आहे, सर्व खुशखबर बघा। 2 तुम्हाला आनंदाच्या बातम्या असणार आहेत, त्या आनंदाच्या बातम्या देखील तुम्हाला सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप आनंद झालेला आहे बघा। लाडक्या ताईंनो तुम्ही ज्या नाराज झाला होतात की सर पैसे काय येत नाहीत, 1.5-2 महिने झाले पैसे काय येत नव्हते, तर पैसे काल रात्रीपासून यायला सुरुवात झाली आहे। आता सर्वजण खुश आहात का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। बघा लाडक्या ताईंनो 2 मेला म्हणजे काल या ठिकाणी 1,500 रुपये किती ताईला जमा झालेले आहेत, किती महिलांना जमा झालेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यानंतर 500 रुपये कोणत्या कोणत्या ताईला किती ताईला जमा झालेत ते देखील तुम्हाला मी याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। आणि आज सकाळी 3 मेला म्हणजे आज सकाळपासून किती ताईला पैसे वाटप झालेले आहेत, संध्याकाळी किती ताईला वाटप होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। 1,500 रुपये किती ताईला भेटणार आहेत, 500 रुपये किती ताईला भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ताईंनो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की बऱ्याच ताईंना अजून पण पैसे जमा झालेले नाहीयेत, बऱ्याच जिल्ह्यामध्ये ताईंना अजून पैसे जमा झालेले नाहीयेत। त्या ताईंना पैसे कधी जमा होणार आहेत, किती ताईला जमा झालेत, काय नेमका प्रॉब्लेम झालाय का, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला आतापर्यंत 10वा हप्ता भेटला आहे का मला एकदा तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 10वा हप्ता जमा झाला आहे का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या ताईंनी मला कमेंट्स टाकायच्या आहेत। जिल्ह्यानुसार वितरण चालू झालेलं आहे, बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून पैसे यायचे बाकी आहेत, म्हणजे त्या जिल्ह्यामधल्या तालुक्यामध्ये काही काही आलेले आहेत पण बऱ्याच तालुक्यामध्ये अजून पैसे पोहोचलेले नाहीयेत, त्या गोष्टी देखील तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, काळजीपूर्वक ऐकायचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी गोष्ट मी दाखवणार आहे, ती म्हणजे सुरुवातीला तुम्हाला एक न्यूज दाखवतो, ती न्यूज तुम्ही आनंदाची बातमी बघायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला वितरण किती झालेलं आहे ते पण सांगणार आहे। चला या ठिकाणी बघूया न्यूज। या ठिकाणी साम टीव्हीची न्यूज तुमच्या समोर मी लावत आहे। बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सगळ्यांना 1,500 रुपये मिळणार आहे। पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला आता सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही खुश खबर आहे। तर आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विट मध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडकींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहे। पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल। तर लाडक्या ताईंनो सगळ्यांनी बघितलं असेल, मी तुम्हाला ही काल रात्रीच गोष्ट सांगितली होती की सर्वांना खुशखबर भेटलेली आहे। काल रात्री लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, काल संध्याकाळी या ठिकाणी 6 ते 7 वाजल्यापासून वाटपाला सुरुवात झालं होतं। तर कमेंट बॉक्स मध्ये मला एकदा सांगायचंय कोणत्या कोणत्या ताईला या ठिकाणी काल पैसे आले होते, कोणत्या ताईला आज पैसे आले होते, मला एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि सर्वांना आनंद झालाय का? बऱ्याच ताई टेन्शन घेत बसले होते, बऱ्याच दादा या ठिकाणी निगेटिव्ह झाले होते, बऱ्याच ताई या ठिकाणी निगेटिव्ह कमेंट्स टाकत होते, बरेच दादा पण निगेटिव्ह कमेंट्स टाकत होते। तर त्यांना आता आनंद झालाय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। खरं खरं सांगायचं सर्वांना गुड न्यूज भेटली, खुशखबर भेटले, सर्वांना आनंद झाला आहे का नाही आता तुम्हाला सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी दाखवणार आहे। काल किती ताईंना पैसे भेटलेत, आज किती ताईंना पैसे भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। बघा आपल्या चॅनलवर एकदम छान स्वरूपाची माहिती दिली जाते, वितरण कशा स्वरूपात आहे हे तुम्हाला मी आता दाखवत आहे। बघा काल 2 मेला संध्याकाळी 6 वाजल्यापासून वितरण चालू झालं होतं आणि संध्याकाळच्या अपडेट नुसार 53 लाखापेक्षा महिलांना
जास्त महिलांना 53 लाख पेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी काय झालं होतं, वाटप काल संध्याकाळी झालं होतं. जवळजवळ 1,500 रुपये त्यांना वाटप झाले होते. म्हणजे ज्या इतर कोणत्या योजनेचे महिला पैसे घेत नाहीयेत, ज्या कोणत्या इतर योजनेचे त्यांना लाभ भेटत नाहीये, अशा ताईला 1,500 रुपये भेटतात. आणि अशा 1,500 रुपये ताईंना भेटणाऱ्याची संख्या जवळजवळ 53 लाख ताईंना या ठिकाणी काल भेटले होते. बघा त्याच्यानंतर बघा 500 रुपये कोणत्या कोणत्या ताईला जमा झाले बघा. ज्या शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात, ज्यांना बाकीच्या योजनेमधून 1,500 रुपये भेटतात, त्यांना 500 रुपये भेटतात. तर अशा 500 रुपये भेटणाऱ्या ताईंची संख्या बघा 2,36,000पेक्षा जास्त होती. म्हणजे 2 मेला काल जर बघितलं, 2 मेच्या रात्री कालपर्यंत संध्याकाळपर्यंत जर बघितली ही अपडेट, तर 53 लाख पेक्षा जास्त महिलांना 1,500 रुपये भेटलेत आणि 2,36,000पेक्षा जास्त महिलांना 500 रुपये काल जमा झालेत. आता आजची सकाळची अपडेट तुम्हाला मी सांगत आहे. बघा लाडक्या ताईंनो, सकाळची अपडेट जर बघितली, 3 मेची ही अपडेट जर बघितली, सकाळी 9 वाजल्यापर्यंत म्हणजे 9 वाजले म्हणजे अगोदर सकाळच्या 6-7 वाजल्यापासूनच हप्ता वाटप सुरू झालेलं आहे. पण 9-10 पर्यंत जर बघितलं तर या टप्प्यामध्ये जवळजवळ किती ताईला पैसे भेटणार आहेत, 1,500 रुपये. बघा जवळजवळ 53 लाख पेक्षा जास्त महिलांना पैसे भेटणार आहेत. 53 लाख पेक्षा जास्त महिलांना सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार, दुपारी पण पैसे भेटणार, संध्याकाळी पण भेटणार. त्याच्याबद्दल काळजी करू नका. बऱ्याच ताईंना असं वाटेल की सर आम्हाला काल रात्री पण पैसे आले नाहीत, आज सकाळी पण पैसे आले नाहीत. अशा कोणी ताई आहेत का ज्यांना काल पण पैसे आले नव्हते, आज पण पैसे आले नाहीत? अशा जर कोणी ताई असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला पैसे आलेत का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट, 500 रुपये किती ताईला जमा झालेत बघा. 500 रुपये जर बघितलं सकाळच्या टप्प्यामध्ये जर बघितलं, 1,12,000पेक्षा जास्त महिलांना सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे या ठिकाणी वितरण चालू झालेलं आहे. तर बघा ही सगळी आकडेवारी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे. एक लक्षात घ्या, 1,500 रुपये महिलांना भेटलेत, काही 500 रुपये काही महिलांना भेटलेत, तर काल रात्री भेटलेत, आज सकाळी पण भेटलेले आहेत. आणि ज्या महिलांना मागचा हप्ता भेटला नव्हता, म्हणजे 8वा-9वा हप्ता भेटला नव्हता, त्या ताईंना कुणाला पैसे जमा झाले आहेत का? 3,000 रुपये कोणत्या अकाउंटला, कोणाच्या ताईच्या अकाउंटला जमा झाले का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय. मागचा हप्ता ज्या ताईला भेटला नव्हता अशा कोणी ताई आहेत का, व्हिडिओ बघत आहेत का, त्यांनी मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्हाला 3,000 रुपये अकाउंटला आलेले आहेत का 1,500 रुपये तुमच्या परत अकाउंटला आलेत. तर हे पुढचे 1,500 मग कधी भेटणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत. त्याच्यामुळे एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झालेले आहेत. तर ह्या सगळ्या आकडेवारी तुम्हाला मी सांगत आहे. दुपारी देखील परत सांगतोय लाडक्या ताईंनो, आता जरी तुम्हाला पैसे भेटले नसतील, काल रात्री पैसे भेटले नसतील, आज सकाळी पैसे भेटले नसतील, काळजी करू नका. मी तुम्हाला नेहमी हेच सांगत असतो. बघा काल पण तुम्हाला सकाळच्या लेक्चर मध्ये हेच सांगितलं होतं, ताईंनो काळजी करू नका, तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. सकाळी नाही भेटले तर संध्याकाळी बघा ऑटोमॅटिक चालू झालं होतं. बऱ्याच ताईंचा आता गैरसमज निर्माण झाला होता की सर सकाळीच पैसे भेटत असतात, तर हा गैरसमज पण आता दूर झालेला आहे. संध्याकाळी देखील वाटप होतं. बघा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो लाडक्या ताईंनो, असं काहीच नाहीये की रविवारी पैसे येणार आहेत, सुट्टीच्या दिवशी पैसे येणार नाहीयेत किंवा असं पैसे येणार नाहीत, सकाळी नाही आले तर संध्याकाळी पैसे येणार नाहीत, असं कधीच होत नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला मी सांगत असतो त्या गोष्टी आता खरं ठरलेल्या आहेत. सकाळी पण पैसे येतात, दुपारी पण पैसे चालू होतात, रात्री पण पैसे येतात, काही काळजी करू नका. रविवारी पण पैसे येतात, नंतर सुट्टीच्या दिवशी देखील पैसे येत असतात, त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाहीये. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, ज्या ताईंना कुणाला पैसे आले नसतील एकदा नाव सांगा, जिल्हा सांगा आणि त्याच्यानुसार तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्हाला का प्रॉब्लेम येत आहे आणि तुमचे पैसे कधी येणार आहेत ते पण तुम्हाला मी संध्याकाळी लेक्चर मध्ये सांगणार. त्याच्यामुळे पटपट मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरु.